देशभर एक अतिशय महत्वाची मोहीम राबवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती दिलेली आहे. एक पेड माँ के नाम. आणि देशभर हे चालू असताना आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील आपल्या राज्यामध्ये ही मोहीम पुढे नेत साधारण आपल्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून 10 कोटी वृक्ष लागवडीचं या वर्षीचं उद्दिष्ट जे आहे ते ठरवलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपले जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने जनतेला बरोबर घेऊन आपल्या सर्वांना बरोबर घेऊन आजच्या या दिवशी 19 जुलै 2025 या दिवशी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड करून एक जागतिक रेकॉर्ड करण्याचा निर्धार केलाय. त्या अनुषंगाने आपण सर्व आता एकत्रित जमलोय. आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. तुळजापूरमध्ये या ठिकाणी 9,000 आणि शेजारी एक 3,000 असे 12,000 झाडं घनवन या पद्धतीने आपण लावायचं ठरवलंय. आणि त्याच बरोबरीने इथे चांगलं उद्यान करण्याचा देखील आज आपण निर्धार करूया. या उद्यानासाठी पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपये आपण उपलब्ध करून द्यायचं देखील ठरवूया. हे उद्यान जे आहे ते आपल्या नागरिकांसाठी निश्चित उपयुक्त राहील. सर्वांना, वडीलधारी असतील, लहान मुलं असतील, महिला असतील, सगळ्यांना उपयुक्त अशा गोष्टी या उद्यानामध्ये आपण आवर्जून करू. आणि येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी देखील हे उद्यान अतिशय आकर्षक होईल अशा पद्धतीची खबरदारी आपण सर्वजण मिळून घेऊ. आज वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थी देखील आवर्जून आलेले आहेत. अनेक पालक आलेले आहेत, नागरिक आलेले आहेत, अधिकारी आलेले आहेत. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हरित धाराशिव करत असताना स्वाभाविकच आहे की हरित तुळजापूर याची जबाबदारी आपल्यावरती जास्त आहे. आज जे वर्षाला 1.5 कोटी भाविक येत आहेत, बघता बघता ती संख्या 3 कोटीपर्यंत जाणार आहे. रेल्वेची कामं इतर झाल्यानंतर 5 कोटी कधी ओलांडेल कळणारी नाही. त्यामुळे आपली सर्वांची खूप मोठी आता जबाबदारी आहे, वाढलेली आहे. आणि त्या पद्धतीने आपण सर्व मिळून काम करूया. आज आपण सर्वांनी जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि याच निमित्ताने धाराशिवमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 300 ठिकाणी अशा पद्धतीचं काम जे आहे ते चालू आहे. सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मोदी साहेबांचं स्वप्न, देवेंद्रजींचं मार्गदर्शन याच्या माध्यमातून ताकदीने देश जो पुढे